आता एक धक्कादायक बातमी समोर येते। 10 दिवसांच्या बाळाला चक्क 39 चटके देण्यात आलेले आहेत। अमरावतीच्या मेळघाटातील हा अघोरी प्रकार पुढे आलेला आहे। बाळाच्या आजारावर अघोरी उपचार करण्यात आले। चटके देणाऱ्या वृद्धेविरोधात आता या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 10 दिवसांच्या बाळाला 39 चटके देण्यात आले। अमरावतीच्या मेळघाटातील ही संपूर्ण घटना आहे आणि हाच अघोरी प्रकार यातून पुढे आलाय। बाळाच्या आजारावर उपचार करण्यासाठी हा अघोरी प्रकार अवलंबला गेलेला आहे। तर चटके देणाऱ्या वृद्धेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अवघं 10 दिवसांचं बाळ आणि त्याला हे 39 चटके देण्यात आले। त्याच्यावर खरं तर उपचार करण्यासाठी हा अघोरी पर्याय त्यांनी अवलंबला आणि त्यामुळे या बाळाला आता प्रचंड त्रास सुद्धा होतोय। अमरावतीच्या मेळघाटातील हा अघोरी प्रकार आहे। दरम्यान चटके देणाऱ्या वृद्धेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बाळाची नेमकी आताची स्थिती कशी आहे याची काही माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही। मात्र 10 दिवसांच्या बाळाला उपचारांसाठी हे अघोरी प्रकार करण्यात आलेले आहेत। 39 चटके बाळाच्या अंगावर देण्यात आले। अमरावतीच्या मेळघाटातील हा अघोरी प्रकार। शुभम बायस्कर आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। शुभम, अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे, नेमकं काय घडलं? ऋतुजा, आपण जर पाहिलं तर गेल्या वेळीच जिल्हा प्रशासनाला माता मृत्यू, बालमृत्यू आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यस्तरावर पुरस्कार मिळाले। त्या पुरस्काराचे सोहळे संपतच नाही तर अमरावतीच्या मेळघाटात म्हणजे दहेंद्री गावामध्ये पोटफुगीवर 10 दिवसाच्या बाळाला गरम विळाने तब्बल 39 चटके देण्याचा हा संतापजनक प्रकार आहे। मेळघाटातल्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न होतात, मात्र आदिवासी बांधव अजून देखील या अंधश्रद्धेतनं बाहेर येत नाहीयेत याचं हे धडधडीत उदाहरण आहे। डंबा हा अघोरी प्रकार आहे। मेळघाटामध्ये अनेक आजारांवर या संदर्भातले चटके दिले जातात। गेल्या वेळी असाच 4 महिन्यापूर्वी एका बाळाला 22 दिवसाच्या बाळाला चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आलेला होता। त्याच्यानंतर आणखीन सुद्धा हा दुसरा प्रकार उघडकीस आलेला आहे। सध्या जे बाळ आहे त्याच्यावर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। त्याची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितलं जात आहे। मात्र मेळघाटात सातत्यानं असे प्रकार समोर येतात। मात्र व्यापक प्रमाणातली जनजागृती किंवा प्रभावी उपाययोजना करण्यात कुठेतरी जिल्हा प्रशासन कमी पडताना दिसताना आपल्याला पाहायला मिळतंय ऋतुजा। तर दुसरीकडे एकंदरीतच ज्या बाळाला चटके दिले आहेत त्या प्रकरणात एका महिलेवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे ऋतुजा। अगदी, मात्र आता कठोर कारवाई व्हावी ही सुद्धा अपेक्षा आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।